राहुल, तू आईला जाऊनच खाऊन दिलं? भैया मी तरी काय करू, ऐकतच नाही ती. भैया आई आली. आई, तुला किती वेळ सांगितलं? तू आज परत गेलती ना बँकेमध्ये तुपली पगार आणायला? पण परा तुला माहिती आहे का ते बँक मॅनेजर आपला किती मित्र आहे तर, पण तुपल्या अशा वागण्यामुळं मला त्याला बोला सुद्धा लाज वाटायला लागली. आई तुला माहितीये का त्या तुपल्या त्या 2-3 हजारामुळं आम्हाला किती लोक नाव ठेवते तर. आई तुम्हाला माहिती का ते शेजारच्या मावस सुद्धा म्हणतात की एवढं मोठं घर बांधलंय, मोठ्या मोठ्या गाडीत फिरते तर, आणि ते म्हणते तुम्हाला लाज नाही वाटत का म्हाताऱ्या माणसाला 2-2 घंटे पगारीसाठी लाईन उभा करायचं? अगं सुनबाई, शेजारीमुळं माझी लाज वाटते का? या गोष्टीची तुला लाज वाटत नाही का? एवढ्या गाड्यामध्ये मी फाटकी नाटी घालते, तुला याची लाज वाटत नाही का तुला? पोरा हे 2-3 हजार रुपये नाही, हे तर आपलं नशीब आहे. कारण पोरा तारपणाला भीक मागायची गरज पडत नाही तुमच्या पुढं. पोरा तो मला पैसे कधी देईल ते शेवटला तुला लक्षात आहे का? पाहुण्याला निघत पैसे द्यायचं नाटक करतात, त्यात काय अर्थ आहे का? तुम्हाला एक एक पैसा करून मी लहानचं मोठं केलंय, आणि तुम्हाला आता महिला लाज वाटली का? आम्हाला माफ कर आई, आम्ही आमच्या कामामध्ये एवढं बिझी झालो की तुपल्याकडे लक्ष द्यायचं विसरलोच. आम्ही तुमच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं, हे आम्हाला कळलंच नाही. आम्हाला माफ कर, आमच्याकडून लय मोठी चूक झाली. आई आम्हाला माफ कर. खरंच आई, आमच्याकडून लय मोठी गलती झाली.